ऐकणारा काय सांगतोय, आणि काही कशाचा संदर्भ नाही. माणसं येतात, विषय सोडतात आणि निरर्थक बोलत राहतात. आणि मला असं वाटतंय हे चळवळीच्या दृष्टीनं, जेव्हा एका पत्रकारितेच्या दृष्टीनं, पत्रकारितेचं काम काय असतं ना, पत्रकारितेचं हे काम असतं की चुकीला चूक म्हणणं आणि एक जनमत तयार करणं, एक योग्य विचार प्रक्रिया तयार करणं, एक सम्यक दृष्टी तयार करणं, हे जर पत्रकारितेचं काम असेल आणि पत्रकारितेच्याच नावाखाली अशा पद्धतीची असम्यक दृष्टी, बाष्कळपणा जर सगळा लागला असेल, तर मला असं वाटतं हे चळवळीच्या दृष्टीनं, सगळ्याच्या दृष्टीनं खूप गंभीर गोष्ट. आणि म्हणून चळवळीच्या या सगळ्या संदर्भाने मी फार काय बोलणार नाही, पण दोन विषय खास करून ढसाळ जे बोलले त्या सगळ्या संदर्भाने बोलले आणि काय केलं पाहिजे याच्या संदर्भाने बोलले. बऱ्याच वेळेला आपण एक निरर्थक इतिहास उगाळत बसतो, ते तसं केले, पण पुढे काय करायचं याच्याबद्दलचं आपल्या डोक्यामध्ये काहीही नसतं आणि त्याच्यातल्या स्पष्टता तर काहीच नसते. आपण गेल्या 30-35 वर्षामध्ये तेच बोलत आलेलो आहे. नवं जग कुठं गेलेलं आहे हे आपल्याला काहीच माहिती नाही. त्यांनी जाता जाता उल्लेख केला की हे EIचं जग आहे. EIचं जग आहे म्हणजे नक्की काय आहे, आणि इथे सभागृहातल्या बसलेल्या किती माणसाला AI नावाची गोष्ट माहिती. म्हणजे उदाहरणार्थ ChatGPT कोणाला माहित आहे, डीपसीक कोणाला माहित आहे, आणि या ChatGPTचा आणि डीपसीकचा जगाच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये काय परिणाम होत चाललेला आहे, हे सगळं समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की एक तर इतिहासही समजून घेतला पाहिजे, पण इतिहासात रममान होण्यापेक्षा इतिहासातनं काही सबक घेऊन आपण पुढे गेलो. तर काय आहे, तर मूक नायकच्या संदर्भामधल्या जो बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक नावाचं जे वर्तमानपत्र काढलं, आपण असं सगळ्याला म्हणतो. खरं तर हा मूक नायकचा इतिहास, दलितांचा इतिहास हा काय मूक नायकापासून सुरू होत नाही. तर दलितांचं जे पहिलं वर्तमानपत्र होतं ते होतं सोमवंशी मित्र नावाचं. इथे शिवराम जानबा कांबळे नावाचे एक पुण्यामधले जे ग्रस्त होते ते सोमवंशी मित्र नावाचे एक दैनिक काढायचे. त्याच्या अगोदर विदर्भामध्ये किसन भागोजी बनसोडे नावाचे जे ग्रस्त होते ते त्या काळात विठाळ विध्वंस नावाचं किंवा मजूर पत्रिका नावाची एक पत्रिका सगळे काढायचे. आता या सगळ्या काळामध्ये नक्की काय घडत होतं की मूक नायकाची आंबेडकरांना गरज नाही. तर आंबेडकर जेव्हा कोलंबियावरनं परत आले आणि साऊथ ब्युरो कमिशनच्या समोर दलितांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दा आला, तेव्हा देशभरातले सगळे वर्तमानपत्र ही बाबासाहेब आंबेडकरांची बाजू कोणीच मांडत नव्हते. अशा वेळेला आपली बाजू मांडण्यासाठी, आपल्या लोकांना हे करण्यासाठी, आपली भूमिका जाण्यासाठी एक वर्तमानपत्राची गरज असते. कारण का त्या काळात आजच्या सारखा मोबाईल, आजच्या सारखी संसाधनं ही सगळी नव्हती. तर नेतृत्वाला आपला जो काही संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो. पण त्याच्या अगोदरची इंटरेस्टिंग ही गोष्ट होती की मूक नायक हे जे होतं ते आंबेडकरांचं टायटल नव्हतं. साधारणतः 12 अंक आंबेडकर असताना निघालेले होते. त्याचे जे संपादक होते ते होते एक घोलप नावाचे ग्रस्त होते. मूळ टायटल हे घोलपांचं होतं. आणि त्याच्यानंतर पहिला जो अंक जर बघितला तुम्ही तर पहिल्या अंकात असं दिसेल की त्या ह्याच्यामध्ये कोणीही संपादक नाही. दुसऱ्या अंकापासून जे संपादक आले ते संपादक होते भटकर नावाचे ग्रस्त. ते अकोला जिल्ह्यामधल्या अकोट तालुक्यामधले ते ग्रस्त होते. त्या सगळ्या काळात ते फर्ग्युसनचे विद्यार्थी होते आणि त्यांनी एका ब्राह्मण विधवेशी लग्न केलं होतं त्या सगळ्या काळात. हे भटकर पहिले संपादक झाले. त्याच्यानंतर 3, 4, 5 अंक निघाले आणि त्याच्यानंतर घोलप नावाचे जे ग्रस्त होते हे घोलप नंतर त्याचे संपादक झाले. आणि हे सगळं होत असताना ही सहजासहजी घटना घडली नाही की आंबेडकर कशा पद्धतीनं आपल्या या सगळ्या म्हणण्याला आर्टिक्युलेट करतायत, सांगतायत. तर ह्याच्यामध्ये आंबेडकर मूक नायक जेव्हा सुरू झालं त्यावेळेला आंबेडकराला नीटपणे मराठी लिहिता येते. कारण का आंबेडकराचं सगळं जे स्कूल होतं ते इंग्रजीमध्ये, विचार प्रक्रिया सगळी इंग्रजीमध्ये असायची. तर आंबेडकर मूळ त्या अंकाचा सगळा मजकूर अगोदर इंग्रजीमध्ये लिहायचे आणि नंतर स्वतःच त्याचा अनुवाद करून ते मराठीमध्ये लिहायचे आणि त्याचे सगळे कॉलम ते भरायचे. परंतु कुठलंही वर्तमानपत्र चालवत असताना जे काही आपण म्हणालो की मतभेदाचे मुद्दे होतात आणि आंबेडकर जेव्हा उरलेलं शिक्षण करायला इंग्लंडला गेले तेव्हा शिवतरकर आणि भटकरामध्ये प्रचंड वाद सुरू झाला आणि तो वाद इतक्या टोकाला गेला की
आंबेडकर परत येता पर्यंत मूक नायक बंद पडलेलं होतं आणि त्याची परिणिती एवढी विशेष झाली होती की आपण असं म्हणतो की महापुरुष फार मोठे असतात, त्यांच्या आयुष्यात काही तक्रारी वगैरे नसतात किंवा सरळ सगळं चाललेलं असतं, असं नाही. तर जेव्हा मूक नायकचा वाद उफाळून आला तेव्हा जे घोलप नावाचे संपादक होते, घोलपाने आंबेडकरांवर पोलीस कंप्लेंट केली होती की माझ्या ऑफिस मधलं फर्निचर आंबेडकरांनी चोरून नेलं आहे. असं घोलपांनी आंबेडकरांवर फिर्याद दिली. ते घोलप 1922 ला पहिले आमदार म्हणून निवडून आले. तर मूक नायकाचा प्रवास हा काही सरळ साधा सोपा नव्हता. परंतु आंबेडकर त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक वर्तमानपत्र काढले, पण बहिष्कृत भारत हा एकमेव वर्तमानपत्र जर सोडलं तर आंबेडकर कुठल्याही वर्तमानपत्राचे अधिकृतरित्या संपादक नव्हते. आंबेडकरांनी गाईड केलं, आंबेडकरांनी मार्गदर्शन केलं, पण तो प्रत्यक्ष जबाबदारी जनता आलं तर कदरेकर होते, BC कांबळे होते, समता होतं तर देवराव नाईक होते आणि याच्या अगोदर घोलप आणि कदरेकर. आता या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये आंबेडकरांना वर्तमानपत्राची गरज का लागली? तर साधारणतः त्याचं उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळातच दिलं होतं की आंबेडकरांचं एक स्टेटमेंट आहे, द अनटचेबल्स हॅव नो प्रेस. अस्पृश्याला प्रेस नाहीये, वर्तमानपत्र नाहीये. आणि त्या काळामध्ये एक असोसिएटेड प्रेस इन इंडिया नावाचं एक, जसं आताचं NIA वगैरे जसं आहे तशी एक मोठी एजन्सी होती आणि त्या एजन्सीच्या बद्दल आंबेडकर असं सांगतात की अस्पृश्याकडे प्रेस नाही, काँग्रेसी प्रेस त्यांच्यासाठी बंद आहे आणि दलितांच्या प्रश्नांना थोडीही प्रसिद्धी द्यायची नाही हा त्यांचा निर्धार आहे. असोसिएटेड प्रेस इन इंडिया ही भारतातील मुख्य वृत्तपत्र संस्था पूर्णपणे मद्रासी ब्राह्मणांनी भरलेली आहे आणि काँग्रेस विरोधी कोणत्याही बातमीला ते जागा देत नाही आणि ही कारणे पूर्णपणे अस्पृश्याच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे, असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि हे सगळं करत असताना गंमत वाटेल की बाकीचे त्या काळातली जी वर्तमानपत्र होती ती चळवळीच्या बद्दल काय भूमिका आहे. म्हणजे उदाहरणार्थ केसरी त्या काळात टिळकांचं वर्तमानपत्र पुण्यामध्ये सुरू होतं आणि जेव्हा मूक नायक सुरू झालं तेव्हा केसरी होतं. तर मूक नायक जेव्हा 1920 ला प्रकाशित होणार होतं त्याची 3 रुपये देऊन जाहिरात केसरीकडे पाठवली. टिळकांना 3 रुपये घेऊन मूक नायकची जाहिरात केसरीमध्ये छापली नाही. म्हणजे एक प्रकारे त्या काळातल्या चळवळीला किंवा विषयांना एक तर ब्लॅकआउट करायचं वर्तमानपत्र हा एक भाग, आणि दुसरा जो भाग होता तो होता की चळवळीला बदनाम करायचं. तर कुलाबा समाचार नावाचं एक मुंबईतलं त्यावेळेला दैनिक निघायचं. तर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा महाडला आणि रायगडवर गेले तेव्हा आंबेडकरावर रायगडावर पहिल्यांदा हल्ला झाला होता की आंबेडकरांनी. तर कुलाबा समाचारनं बातमी काय केली होती, महाड आणि रायगडावर गेले, आंबेडकराच्या रायगडावर लीला. लीला कशाला म्हणतात की कुलाबा समाचारनं बातमी केली की आंबेडकराच्या रायगडावर लीला, आणि त्याचा परिणाम असा झाला की आजूबाजूला जे एक वातावरण तयार झालं त्या वातावरणातून जो एक स्फोट झाला आणि त्याच्यामुळे आंबेडकरांच्या जीविताला सुद्धा धोका निर्माण त्या सगळ्या काळामध्ये झाला होता. तर वर्तमानपत्राने 2 गोष्टी केल्या. एक तर केसरीनं बघितलं की बातमी छापली नाही किंवा त्याचे पैसे घेऊन जाहिरात छापली नाही. दुसरी गोष्ट, बातम्या कशा पद्धतीनं विकृत केल्या गेल्या. आता हे आत्ताच घडतंय का साधारणतः, तर आपण बघूया. हे बाबासाहेब आंबेडकरांनी 1945 ला असं म्हणाले की द अनटचेबल्स हॅव नो प्रेस. मग हे साधारणतः पुढे काही बदललं का? तर पुढे मी आता जस्ट काही सभागृहामध्ये मला मी बघतो फार सिरियस माणसं आहेत, अभ्यासू माणसं आहेत, ज्यांना एक समज आहे, मी त्यांच्यासाठीच बोलतोय. तर आता 1976 साली किन्स जे कपूर नावाचा एक वॉशिंग्टन पोस्टचा पत्रकार होता आणि त्यांनी भारतातल्या पत्रकारितेचा अभ्यास केला आणि इंडियन्स मेजॉरिटी लोअर कास्ट वन मायनर व्हॉइस इन न्यूजपेपर नावाचं एक मोठं आर्टिकल केलं. त्यांनी असं सांगितलं की त्याच्यामध्ये की भारतीय मीडियामध्ये दलितांचं प्रतिनिधित्वच नाही. आणि मग त्याच्यानंतर BM उनियाल नावाचा एक पत्रकार होता, इन सर्च ऑफ दलित जर्नलिझम, हा त्याने एक लेख लिहिला आणि दलित कुठं सापडतात का असा सगळा बघण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर त्याला सापडलं काय, तर 1996 ची आकडेवारी असं सांगतो की त्या काळात 686, ज्याला तुम्ही ॲक्रिडेशन असं म्हणता, असे देशभरात पत्रकार होते. त्याच्यापैकी 240 ब्राह्मण होते, 79 पंजाबी खत्री होते,
44 कायस्थ होते, 26 मुस्लिम होते, 26 बनिया होते, 19 ख्रिश्चन होते, 12 जैन होते, 9 बंगाली होते आणि एकही दलित. हे कधी 1996 चे आकडे. त्याच्यानंतर 2006 पर्यंत आतापर्यंत सेंटर फॉर द स्टडीज ऑफ डेव्हलपमेंट सोसायटी CSDS नावाची जी इलेक्शनच्या संदर्भाने एक चांगला अभ्यास करणारी संस्था आहे, तिचा सर्वे आला आणि त्यानं देशभरातल्या 37 वर्तमानपत्राचा हिंदी आणि इंग्रजीचा अभ्यास केला आणि त्यानं असा सर्वे केला की 90% जे प्रिंट मीडिया आहे त्याच्यामध्ये आणि 79% टेलिव्हिजनचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलं 315 जागांचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 49% ब्राह्मण आहेत, 71% उच्च जातीय आहेत, 315 पैकी एकही दलित आणि आदिवासी नाही, 315 पैकी एकही दलित आदिवासी नाही असं त्यांनी 2006 ला सांगितलं. आणि जस्ट आता एक न्यूज लॉन्ड्री नावाचं एक पोर्टल आहे की जे की देशभरातल्या अभ्यासासाठी त्याचा एक आता हा 2019 अभ्यास. त्यानं असं सांगितलं, त्यानं 40 अँकरचा अभ्यास केला की त्यानं असं सांगितलं की 106 म्हणजे 88% ह्या ज्या पोस्ट आहेत जे इनपुट आणि आउटपुट ज्याला संपादक असं म्हणतो की कोण देतं चॅनलला बातम्या, ह्याच्यापैकी 88% ब्राह्मण. हिंदी चॅनलचे 40 अँकर पैकी 47 अँकरचा अभ्यास केला, त्यापैकी फक्त 4 पैकी 3 उच्च जातीचे. म्हणजे जर 4 ब्राह्मण असतील, 4 अँकर असतील तर 3 आणि 1 असं सगळं प्रमाण आहे. आणि इंग्रजी वर्तमानपत्रातल्या जे जे लेख लिहिले जातात त्याच्यापैकी फक्त 5% आणि आदिवासी आणि दलितांनी लिहिलेले आहेत. 72% बायलाईन, ज्याला वर्तमानपत्राची बायलाईन म्हणतो, हे सगळे ब्राह्मण जातीचे आहेत. आता अशा सगळ्या काळामध्ये आपली माहिती कोणीही देत नाही, मुख्य वर्तमानपत्रामध्ये या सगळ्याच्या. म्हणजे गंमत सांगतो की वर्तमानपत्राचा इतिहास जेव्हा आला की मराठवाड्यामध्ये जेव्हा दंगली पेटल्या होत्या, नामांतराच्या दंगली, त्यावेळेला मोठं हत्याकांड घडलं होतं पिंपरी देशमुखला. वारकऱ्यांनी एक सोनदेव नावाचा मातंग समाजाचा एक कार्यकर्ता, त्या कोतवाल होता त्या गावाचा, तो मंदिरात गेला म्हणून त्याची सामूहिक हत्या केली होती पिंपरी देशमुखला, परभणी जिल्ह्यामध्ये. त्याची एक सिंगल बातमी सुद्धा कधीही छापून आली, एक सिंगल कॉलम, ज्याला आपण सिंगल कॉलम असे म्हणतो, अशी छापली नाही. त्यावेळेला परभणीचे DT शिंदे नावाचे ग्रस्त होते, सरकारी अधिकारी होते, त्यांनी रिझाईन केला आणि भीम पुकार नावाचं एक दैनिक परभणीमध्ये त्यांनी सुरू केलं आणि पहिल्यांदा ती बातमी त्यांनी पाहिली. अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या बातम्या दडवल्या जातात. हे काय अगोदरच घडत होतं का? खैरलांजी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं हत्याकांड झालं. खैरलांजीची बातमी मुख्य वर्तमानपत्रांनी 15 दिवस कुठल्याही वर्तमानपत्रांनी बातमी छापलेली नव्हती. आणि जेव्हा ती बातमी छापून आली तेव्हा बातमी अशी छापून आलेली होती की त्या महिलेचे अनैतिक संबंध आहे, हा पूर्ण अनैतिक संबंधामधून झालेला आहे, अशा पद्धतीची विकृत बातमी छापली. आणि तिचं नाव पण सांगतो की ती सरिता कौशिक आहे, ABP माझावाली, तेव्हा ती होती, तिने ही बातमी छापली. ही जी विकृती आहे ब्राह्मणांची याबद्दलचं, तर ही जी घृणा आहे यांची दलितांच्या बद्दलची, ही सतत या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला दिसते. एकतर ते वर्तमानपत्रामधून तुम्ही बघा की ते साधारणतः कशा बातम्या छापतात. तर गंमत असेल तर पहिली दलितांची बातमी ती छापतच नाही. दुसरी जर ती छापली तर त्याचं विकृतीकरण करतात, ती चुकीच्या पद्धतीने छापतात. उदाहरणार्थ एक NDA नावाचा DNA नावाचा एक मोठा पेपर आहे. 6 डिसेंबरला सगळे दलित मुंबईला जातात आणि दलितांसाठी अत्यंत महत्वाचा विषय असतो. त्या काळातले मुंबईचे पेपर वर्तमानपत्रातले काय बातम्या छापतात त्याचं जस्ट मात्रा आणलेला मी तुम्हाला सांगतो. एका वर्तमानपत्रानं बातमी केली, म्हणजे रिसाइडेड लाईव्ह ऑन रोजर्स एज असं त्यांनी इंग्रजीमध्ये बातमी केली. त्याचा मराठीचा अर्थ असा होता, पळा पळा दलित मुंबईकडे येत आहे. पळा पळा मुंबईकडे दलित येत आहे. दुसरी बातमी अशी छापली होती की त्याच्यामध्ये शिवाजी पार्कचे रहिवासी बॅगा भरून हे मुंबईच्या बाहेर जात होते आणि हे बघा दलितांचा किती मोठा त्रास आहे. आणि त्याच्यानंतर कचऱ्याच्या अनेक बातम्या आहेत, हे सगळं मुंबईच्या वर्तमानपत्रामध्ये भरून तुम्हाला दिलं तर तुम्हाला दिसत असतं. म्हणजे एकीकडे दलित वर्तमानपत्रामध्ये निग्लेक्ट केला जातो आणि दाखवला, तो अत्यंत विकृत करून दाखवला जातो.
सिनेमामध्ये, संस्कृतीमध्ये दलितांचं एक मूर्तिमंत रूप तुम्हाला दाखवलं जातं की दलिताला प्रचंड खलनायक केलं जातं. हे सगळं दलितच करताय. दंगली कोण घडवताय? दलित करताय. आणखी कोण काय करताय? दलित करताय. तर अशा पद्धतीच्या वर्तमानपत्रातल्या या सगळ्या बातम्या आता आपल्याला या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसत आहे. किंवा तुम्ही पूर्वण्या काढा, कोण लिहितंय? लोकसत्ता, लोकमत, सकाळ, ह्या सगळ्यांच्या गोष्टी बघा, कोण लिहिणारे लेखक कोण असतात. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या वर्तमानपत्रामध्ये दिसतात. आता ते कोणीतरी असं म्हणाले की हा झाला आता इतिहास, आता काय करायचं? तर त्या काळात आंबेडकरांनी जेव्हा मूक नायक सुरू केलं तेव्हा आंबेडकरांच्या समोरचे दोन प्रश्न. ते दोन प्रश्न होते की एक तर पैशाचा होता की वर्तमानपत्र चालवायचं कसं, आणि दुसरा प्रश्न होता वितरणाचा की हे मुंबईवर आता जाणार. आता आपल्याकडे एआय आहे, मीडिया आलाय, आणि साधारणतः आपल्याकडचा जो मीडिया आहे तो आता टेलिव्हिजनचा जो मीडिया आहे, आपण तो टेलिव्हिजनचा मीडिया जो म्हणतो आपण, हे आहे. पण हा सगळा मीडिया येताना मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रभरामध्ये हा तुम्हाला कसा दिसतो की खास करून की आता सोशल मीडियावर खूप सारी दलितांच्या बाजूने एक बाजू लढवली जाते आणि असं सांगितलं जातं आपणा मीडिया सोशल मीडिया, आपणा मीडिया सोशल मीडिया, अशा बातम्या येतात आणि खास करून सोशल मीडियाचा वापर केला जातो. खरं तर किती, मला प्रश्न असा आहे की किती दलितांना सोशल मीडियाचा नीटपणे उपयोग करता येतो किंवा तो करतो. खरं तर सोशल मीडिया हा दलितासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण तो खरंच दलितांना वापरता येईल. मराठीमध्ये तुम्ही जर हिंदीमध्ये बघत असाल तर हिंदीमध्ये तुम्ही खबर लहरी या नावाचं चॅनल कधी बघितलं की नाही मला माहित नाही. उत्तर प्रदेश मधल्या एका दलित महिलांनी हे सुरू केलेलं चॅनल आहे खबर लहरी. त्याच्यानंतर तुम्ही असं बघा, रवीश कुमाराचं एक चॅनल आहे, ललन टॉक आहे चांगलं. सौरभ शुक्लाचं द रेड माईक आहे, ज्यांनी दिल्लीच्या दंगली कव्हर केल्या होत्या, तो रेड माईक आहे. आता ही कोण आहे? तर ही सगळी ब्राह्मण आहे. गंमत बघा की डेटा जो आहे कंझ्युम कोण, डेटा कोणाचा आहे? दलितांचा. त्या डेटावर थेरायझेशन कोण करत आहे? तर आपले एक प्राध्यापक आहे गोपाळ गुरु, त्यांनी एक सिद्धांतन केलेलं आहे, इम्पॅरिकल दलित, थेरॉटिकल ब्राह्मण. इम्पॅरिकल दलित, थेरॉटिकल ब्राह्मण म्हणजे काय की दलित डेटा गोळा करतात, व्यवस्था निर्माण करतात, पण त्याचं अंतिमता थेअरीमध्ये रूपांतर कोण करतं? अगदी सोपं सांग, म्हणजे समजा घर आहे तर इम्पॅरिकल दलित आणि थेरॉटिकल ब्राह्मण म्हणजे काय? तर घर कोण बांधतं? मजूर बांधतो, सगळं बांधतो. पण मजुरानं घर बांधून झाल्यानंतर त्याच्यावर नाव कोण टाकतं? तर कुलकर्णी टाकतो, कोणीतरी देशपांडे टाकतो, त्याचा त्या घराशी काही संबंध राहिलेला नसतो. तसं दलित सगळी ज्ञान व्यवस्था उभा करतो, परंतु प्रत्यक्ष त्या ज्ञान व्यवस्थेचा फायदा त्याला होत नाही, म्हणजे डेटाचा फायदा त्याला होत नाही. आता हा जो डेटा आहे तर ह्या डेटाचं केलं काय? तर दलितांना अनेक वेळेला दलित बेसिकली की फेसबुकवर, इन्स्टावर रील टाकण्याच्या पलीकडे काय करत नाही, 4 ओळीचं काहीतरी सगळं लिहित बसतात. याच्या पलीकडे त्यांना असं काय वाटतं की आपण डेटाचं खूप महत्वाचं काम करतो, पण डेटाचं राजकारण त्यांना कळत नाही की ह्याचं काय घडतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण फेसबुकवर रोज पोस्ट करतो, ह्या फेसबुकच्या पोस्टचं काय होतं? हा डेटा आहे, म्हणजे आताच्या नव्या जगाचं भांडवल डेटा आहे. डेटा सायन्स ज्याला आपण म्हणतो, किंवा युवल नोआ हरारी असं म्हणाला की पुढच्या जगाचं भांडवल आता पैसा नाही, करन्सी नाही, तर डेटा आहे. तुमच्याकडे माहिती, त्या माहितीचं काय होतं? तर आपण फेसबुकवर हजारो पोस्ट टाकतो. कदाचित तुम्ही पाठीमागं बातमी वाचली असेल की फेसबुकचा झुकेरबर्गनं फेसबुकचा सगळा डेटा अमेरिकन अनालिटिका नावाच्या कंपनीला विकला आणि त्यानं नंतर माफी मागितली की आमची माहिती गेली कशी, पण तोपर्यंत त्यांनी डेटा विकला. पण हा डेटा विकून केलं काय आणि कोणाला विकला होता डेटा? हा डेटा विकला होता ट्रम्पला, अमेरिकन अनालिटिका. ट्रम्पला हा डेटा विकला. त्या डेटामध्ये भारतातला एक माणूस होता, केसी त्यागीचा पोरगा, बिहार मधला, त्यानं तो मोदीला विकला. दोघांनी मिळून एक जणांना अमेरिकेत विकला, एक जणांना भारतात विकला. आणि या डेटाचं एक नीटपणे विश्लेषण करून तुमच्याच विरोधात कशा पॉलिसी तयार करायच्या, हा डेटाचं करतो काय आपण? डेटा कशासाठी असतो? तर डेटा 2 गोष्टीसाठी असतो.
असतो की डेटाचा आधार बनवून पॉलिसीज काय बनवायच्या, रणनीतीज काय बनवायच्या आणि कशाच्या बरोबर काय व्यवहार करायचा. म्हणजे साधी गोष्ट आहे. म्हणजे आता इथे सोनवणे बसलेले, मला सोनवणेंना काहीच माहिती नाही, पण मला सोनवणेंच्या बद्दल काहीतरी त्यांच्याबरोबरचा व्यवहार करायचा. तर मी साधी गोष्ट करतो की सोनवणेची फेसबुकची प्रोफाईल काढतो, सोनवणे कुठल्या राजकीय नेत्याला भेटतात, कुठं जातात, काय करतात, काय खरेदी करतात, या सगळ्यावरनं अल्गोरिदमला ती माहिती दिली की सोनवणेची सगळी कुंडली माझ्या समोर येते आणि मी सोनवणेच्या बरोबर काय व्यवहार केला पाहिजे याच्याबद्दलची स्पष्टता. तर दलितांकडे आज डेटा आहे, पण त्या डेट्याचं काय करायचं हे दलितांच्या हातामध्ये नाही. आणि म्हणून दलित बेसिकली सोशल मीडियावर एक प्रकारचा, मगाशी जसं सांगितलं की एक किवास आणि गोंधळ तयार करताय आणि ह्या गोंधळामुळं त्याची राजकीय समज, त्याची सामाजिक समज, त्याची सांस्कृतिक समज ही सगळी धुळीला मिळालेली आहे आणि तो परत परत अस्मितेच्या गोष्टी करून त्याला तो आंबेडकर समजायला लागला, की त्याला तो आंबेडकर समजायला लागलेला आहे. उदाहरणार्थ मी जसं म्हणालो की हे जे 4 चॅनल तुम्ही बघा, खबर लहरिया, की प्रश्न असा आहे की तुम्ही जर एक कंटेंट नीटपणे दिला तर लोक बघतात. रवीश कुमारचा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर पुढच्या तासाभरामध्ये त्याला लाखोमध्ये त्याच्या व्ह्यूज असतात. रेड माई लाखोमध्ये व्ह्यूज असतात. प्रश्न असा आहे की लल्लन टॉप लाखोमध्ये व्ह्यूज असतात आणि ही लोक जाणीवपूर्वक बघतात. रवीश कुमार सारखा माणूस जेव्हा व्हिडिओ बनवतो तर लाखो लोक वेटिंग करतात. हे जर मूक नायक असेल, दलिताबद्दल उदाहरण द्यायचं असेल तर आर्टिकल 19 असेल नवीन कुमारचं, मीना कोतवालचं मूक नायक असेल, खबर लहरिया असेल, यासारखं न्यूज पोर्टल सुद्धा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही दलितांनी आतापर्यंत तयार केलेलं नाही. ह्याचं कारण काय आहे तर पॉलिटिकल इमॅजिनेशनच संपले. आंबेडकरी चळवळ कशाला म्हणायचं तर आंबेडकराचं नाव घ्यायचं, आंबेडकराच्या नावानं काहीतरी मोठ्याने वरडायचं, गाणे म्हणायचे. आंबेडकरी चळवळीचा सगळा इतिहास म्हणजे एक प्रकारचं भागवत पुराण करून टाकलं. कोणाला वाटतं काही सांगत राहतो गाण्यामध्ये की एक म्हणजे मी मधल्या काळामध्ये पण बोललो की आंबेडकराच्या इतिहासाला बनवलं काय आपण. गाणे म्हणजे एक गायक येतो आणि तो म्हणतो की आंबेडकर घटना लिहायचे, 2-2 हाताने घटना लिहायचे, डावा हात थकला तर उजव्या हात थकला तर डाव्या हाताने लिहायचे. अरे आंबेडकर काय टाईप रायटर होते. घटना ही एक राजकीय गोष्ट आहे, ती एक राजकीय प्रक्रिया आहे, एक राजकारण घडलेलं होतं. पण अशा पद्धतीचं गाण्यातनं, वेगवेगळ्या अशा मीम्स मधनं आंबेडकरी चळवळीचा जो इतिहास आपण जो आणला त्याची एक प्रकारची विकृती बनवलेली आहे. आणि म्हणूनच विरोधकाला संपवायचं असेल, आंबेडकराला त्याच्या विरोधकांनी संपवण्याची गरज नाही. आंबेडकरांना संपवायला त्याचे अनुयायी भरपूर आहेत. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा अनुयायाला महापुरुषा इतकं मोठा होता येत नाही तेव्हा अनुयायी महापुरुषाला आपल्या इतकं छोटं बनवतात. याच महाराष्ट्रामधल्या त्याच्या अनुयायाला आंबेडकरा इतकं मोठं बनता आलं नाही, म्हणून त्याने आंबेडकरला आपल्या इतकं छोटं बनवलं आणि तो तेवढ्याच होता. त्याला फक्त आंबेडकरांचा राजकीय रिहर्स. आंबेडकर काय म्हणाले, आता एक असं शोबाजी झालेली आहे की आंबेडकराचं नाव घ्यायचं, अंक करायचं, म्हणजे आता ते राजकीय गेले. सोयीनं सगळा आंबेडकर सोयीनं वापरायचा की आंबेडकर असं म्हणाले की कुठेही जा आणि सत्ता मिळवा. अरे कधी म्हणाले, कुठल्या पुस्तकात म्हणाले, कशासाठी म्हणाले? तुम्हाला वाटलं आंबेडकर म्हणाले. पण मुद्दा असा आहे की ही जी आता आहे की आता हाच प्रश्न आहे की उदाहरणार्थ की आता पत्रकारितेचं काय करायचं. आंबेडकर त्या काळामध्ये सत्यशोधक समाजाचं एक विजयी मराठा नावाचं, एक शिंदे नावाचे ग्रस्त दैनिक चालतं. त्या दैनिकामध्ये श्रीपतराव शिंदेनी अशी एक जाहिरात दिली की आंतरजातीय लग्न करण्यासाठी मराठा मुलगीच हवी आहे. आंबेडकराला प्रश्न विचारला, आंबेडकर म्हणाले असल्या जाहिराती छापण्याऐवजी मी हे दुकान बंद केले. नाही घेतली भूमिका. मुद्दा काय होता, आंबेडकरांचा भूमिकेच्या संदर्भात होता. आज पत्रकारिता नाही, खरं सांगू सगळे पात्रकार झाले. टाका पात्रकार आहे, पत्रकार नाही म्हणत मी, ते सगळे पात्रकार आहे आणि ते पीआरओ पण करत नाही. ही एक प्रकारची दलाली सगळी सुरू आहे आणि ती आंबेडकराच्या नावानं सुरू आहे.
पोट भरायचं आहे ना तर नक्की भरा, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण किती दिवस आंबेडकराला आधार कार्ड म्हणून वापरणारा, किती दिवस आंबेडकराला राशन कार्ड म्हणून वापरणार. आणि हा मुद्दा मला असं वाटतं की हा याचा नाही. आणि म्हणून बातम्या तयार करत असताना, हे सगळं करत असताना अस्मितेच्या बातम्या आपण देतो, रील इंस्टाग्रामवर हे सगळं चाललेलं असतं. पण मला सांगा की आपण पुण्यामध्ये ह्या सगळ्या करतो. एसआयचा किती मुद्दा महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांनी उचललेला आहे, दलित मीडियाने उचललेला आहे? सांगा किती मीडियामध्ये दलित बजेटचा प्रश्न आहे. तो मुद्दा नाहीये की लाखो कोटीचं बजेट दलितांच्या वाट्यालाच कधी, याच्याबद्दल एक महाराष्ट्रातल्या पत्रकारांना माहिती नाही. मधल्या काळामध्ये आपले आदरणीय लाडके उपमुख्यमंत्री गेले, पण त्यांनी महारवतनी जमिनीवर मोठा सगळा हे केला होता. महाराष्ट्रामध्ये 5 लाख एकर महारवतनी जमीन आहे. लोकसत्तानी गेल्या महिनाभर तुम्ही बघा, लोकसत्ताचं कव्हरेज बघा, लोकसत्तानी त्याला कव्हर केलेलं आहे. महाराष्ट्रातलं एकही दलित चॅनल महारवतनाचा मुद्दा त्याला महत्वाचा वाटत नाही. त्यांचीच मोठी बातमी लोकसत्ताची, बरोबर लोकसत्ताने केलं, परंतु महाराष्ट्रातल्या दलित वर्तमानपत्रांना नक्की झालंय काय? तर त्याला बेसिकली अस्मितेचा पॅरालिसिस आहे. त्याला काय वाटतं की आंबेडकरांची पत्रकारिता म्हणजे 4 नावं घेतले, आंबेडकरांचं राजकारण केलं म्हणजे संदर्भ ही 4 कोटेशन सांगणे, ते बुद्धम शरणम गच्छामी, म्हणजे ते उच्चारण आहे, आचारण ही उच्चारण आहे. म्हणजे आता पंचशील आहे, म्हणजे पंचशिलातलं काय आहे? सूरय मेरे पंचपमाद ठाणा सिक्कापदं समादयामी वेरमणी, म्हणजे मी नशापान करणार नाही. खरंच असं सगळं म्हणणारे किती लोक दारू पित नाहीत, किती लोक चोऱ्या करत नाहीत, किती लोक खोटे बोलत नाहीत. ही जी जीवनातली विसंगती तयार झालेली आहे, आणि या विसंगतीचं आणि आपल्या जगण्याचं काय चाललंय हे न कळाल्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या आपल्या समोरचा प्रश्न उपस्थित झाला. त्याच्यामुळे 2 प्रश्न आहेत की वर्तमानपत्राचा जेव्हा मुद्दा येत असतो की वर्तमानपत्रामध्ये आणि सोशल मीडियामध्ये माहितीचा एक मोठा महापूर आहे, पण ह्या माहितीचं करायचं आजच्या काळामध्ये माहिती असणं शहाणपणाची गोष्ट आहे. मुद्दा आहे शहाणपणानं वर्तन कसं करण्याचा मुद्दा आहे, भूमिका कशी बनवायची. आता काय झालेलं आहे की मोबाईलमध्ये म्हणजे साधारणतः अभ्यास असा झालेला आहे की दिवसभरामध्ये एक माणूस 160 वेळा मोबाईल बघतो आणि त्याला सतत स्किप करायची सवय लागते की तो एक कॉन्स्टंटली एका गोष्टीवर विचारच करत नाही, एक मत बनवत नाही. एक बातमी आली की दुसरी, दुसरी आली की तिसरी, तिसरी आली की चौथी, चौथी आली की पाचवी, असं स्किप करत राहतो. तो कॉन्सन्ट्रेट कशावरच होत नाही, ओपिनियन कशातच बनवत नाही. त्याच्याकडे माहिती खूप, पण माहितीचं करायचं काय? म्हणजे उदाहरणार्थ घरात आपण स्वयंपाक बनवतो, भाजीपाला बनवतो, तर एक भाजी बनवताना 10 गोष्टी आणतो, बटाटे आणतो, कांदा आणतो, मिरची आणतो, सगळं आणतो. पण अख्खचे अख्ख आपण भाजीत नाही टाकत ना. त्याचं काय करायचं, त्याचं प्रमाण काय करायचं, आणि त्याचा एक मसाला बनवून आपण काय करायचं हे ठरवतो. तर त्याच्यावर एक प्रोसेस करायला लागतो, एक विचार करायला लागतो, जी त्या काळामध्ये घडत. म्हणजे उदाहरणार्थ जनता जायचा, तर जनता जायचा तर लोक वाट बघायचे की जनता आता येणार, बसायचे लोक, आणि एक जण वाचून दाखवायचा आणि 10 लोक ऐकायचे, आणि त्याच्यातून आंबेडकरांच्या चळवळीचं मत तयार करायचं, एक भूमिका तयार. आणि या भूमिकेतनं माणसं कशी तयार झाली? आता कोणीतरी राजकीय संदर्भ दिला आणि खूप आंबेडकरांच्या संदर्भातला दिला, पण सामान्य माणसं मतं कशी बनवत, चळवळी कशा मतं बनवत होत्या, याचं एक उदाहरण सांगतो आणि संपतो. कदाचित तुम्ही नाशिकचं कोणी असेल तर अमृतराव रणखांबे नावाचे ग्रस्त सगळ्याला माहिती असतं. ते इतके श्रीमंत होते असं म्हणतात त्या काळात ते महार, की जेव्हा त्यांचे वडील मेले तर आपण जसे कडव्याच्या गंजी उभा करतो तसं त्यांनी लाडवाच्या गंजी उभा केल्या. आणि सेल्युलर कास्ट फेडरेशन निर्माण झाल्याच्या नंतर दादासाहेब गायकवाड आणि त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. तर दादासाहेब गायकवाडांना बाबासाहेबांनी तिकीट दिलं, तर रणखांबेला मान्य नव्हतं, तर रणखांबे विरोधात गेले. आंबेडकर रणखांबेला समजावत होते की अरे कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, आपण दादासाहेब गायकवाडांना तिकीट देऊ, तुम्ही एवढा वेळ ऐका. रणखांबेनी ऐकलं नाही. रणखांबे आंबेडकरांच्या विरोधात गेल्याच्या नंतर ती बातमी त्यांची एक अडाणी बहीण राधाबाई जाधवला समजली. तर राधाबाई जाधव रणखांबेच्या घरी गेल्या आणि त्या रणखांबेला म्हणाल्या की दादा तुझं राजकारण मला काही कळत,
आता असतंच ना, मोठे माणसाला अडाणी माणसं, रानातली बाई, अडाणी बाई, ती म्हणाली दादा तुझं मला राजकारण काही कळत नाही, पण मला असं वाटतं की आंबेडकर नावाचे जो हे नेते आहेत आपले, ते आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आहे, तो तू त्यांना सोडता कामा नये. तर कदाचित आपण बघतो की सत्ता असल्यानंतर, जरा पैसा असल्यानंतर प्रत्येकाला माज येतो, आणि त्यांनी रणखांबेला सांगितलं, रणखांबेला राधाबाई जाधवाला रणखांबे म्हणाले, ताई घरी आली साडी चोळी घे, राजकारण कशाला मला शिकवते तू, माझं मला कळतं, तू साडी चोळी घे आणि निघून जा. राधाबाई गेली. राधाबाई गेल्याच्या नंतर पुढच्या 10 वर्षांमध्ये रणखांबेचं निधन झालं, आणि एक माणूस निरोप घेऊन गेला की राधाबाई रणखांबेचं निधन झालंय, अंत्यविधीला चालू. राधाबाई जाधव रणखांबेची एकुलती एक बहीण. राधाबाई रणखांबेचा मृत्यूचा निरोप घेऊन येणाऱ्या माणसाला म्हणाले, अरे तू रणखांबे मेला आहे ते मला आज कशाला सांगतो? ज्या दिवशी त्यानं आंबेडकराला धोका दिला आणि आंबेडकरला सोडून गेला, त्या दिवशी माझ्यासाठी रणखांबे मेलेला आहे. मी रणखांबेच्या मृत्यूचा मोर्चा येणार नाही. आणि एकुलती एक राधाबाई जाधव रणखांबेच्या अंत्यविधीला गेली नाही. हा किस्सा विजय सुरवाडेंनी प्रत्यक्ष राधाबाई जाधवांचा भावाच्या मुलाकडूनच नोंदवून घेतला, आणि त्याला तो किस्सा सांगितला की ते गेले राधाबाई. ही प्रगती होती, हा विचार होता, ही चेतना होती. सामान्य माणसं जेव्हा असतात ना, की या वर्तमानपत्रांनी त्या काळामध्ये सामान्य माणसाची चेतना काय घडवली. राधाबाई जाधव कुठल्या विद्यापीठामध्ये गेलेली नव्हती, पण चळवळीची चेतना आणि विचारांची चेतना तिच्यापर्यंत पोहोचत होती. किंवा दुसरा मुद्दा की चेतना का महत्वाची असते, की ज्या चेतना निर्माण करण्यामध्ये वर्तमानपत्राचं विचाराचं काम असतं, तोच विचार आज करप्ट झालेला आहे. आपण महाडचा सत्याग्रह सगळ्यांनी बघतो. महाडच्या सत्याग्रहामध्ये अशीच एक अडाणी बाई, गयाबाई कांबळे, प्रेग्नंट असताना एक बाळ लहान, आणि दगडफेक सुरुवात झाली, आणि एक दगड येतो आणि त्या गयाबाईच्या लेकराला लागतो. तर आंबेडकर बघतात त्या लेकराकडे, रक्ताबंबळ झाले. तर साहजिकच आहे, नेत्याचं भावनाविवश होणं, आणि भावनाविवश झाले. तर ती बाई पुढे जाते आणि तिने बाबासाहेबांच्या डोळ्यात बघते, आणि ती म्हणते, आता एका आईला आपलं लेकरू काय असतं याची किंमत नीटपणे माहिती. तर ती लक्षात आलं की बाबासाहेब भेवरले. चौदार तळ्याचं पाणी म्हणजे आता ते काय थम्सअप आणि कोका कोला सारखं लागत नव्हतं. मुद्दा एवढाच होता की तिथं जनावर डुक्कर कोणी पण पाणी पिऊ शकत होतं, पण माणूस पाणी पिऊ शकत नव्हता. तर दलिताचा आत्मसन्मान संपवतो. तर दलितांचा आत्मसन्मान किती महत्वाचा आहे. तर ती बाई, तर बाबासाहेब भेवरतात, तर ती बाई बाबासाहेबांपर्यंत जाते आणि बाबासाहेबांना बाबा म्हणतात, बाबा तुम्ही कशाला या लेकराची काळजी करता. तर ती बाबासाहेबांचा हात धरून बोलते, बाबा कमरेवरचं कशाला काळजी करता, पोटातला मेला तरी चालेल बाबा, पण पाण्याला हात लावल्याशिवाय जायचं नाही. ती बाबासाहेबांचा हात पोटात पाण्याला. चळवळी माणसं अशा उभा करत असतात, वर्तमानपत्र माणसं उभा करत असतात. वर्तमानपत्र असतात कशाला ना, माणसं उभं करायला, माणसं गारद करायला. पण माणसाच्या मुळात मेंदू जर संपला असेल तर मग माणसं उभा राहत नाही, चळवळी उभा राहत नाही, आणि मग एक निरर्थकता होत राहते. आणि मग मागाच्या सांगितल्यासारखी गोष्ट, शामरावला म्हणतो कुठं, शामरावला रामराव म्हणतो कुठं चालला, तो म्हणतो मंदिरात चाललो, आणि हाय म्हणतो तू काय मंदिरात चाललास. तर अशा पद्धतीचा जो एक गोंधळ आहे, मला असं वाटतंय हा गोंधळ पुढच्या काळात संपला तरच आंबेडकरी चळवळीला काहीतरी भवितव्य आहे. नाही तर प्रत्येक जण एक दुकानदार आहे, तो वेगवेगळ्या पद्धतीने आंबेडकर विकायला बसलेला आहे, आंबेडकराचा बाजार मांडलेला आहे. आणि हा बाजार थांबवायचा असेल तर याची एक भूमिका वर्तमानपत्रापासूनच घेतली पाहिजे. आणि म्हणून कधी कधी बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे. कारण का काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, मूर्ती जन देखवे ना डोळा, येती कळवळा म्हणून. ही जी तुकारामाची भूमिका होती तीच आमची भूमिका आहे. आणि म्हणून कोणाला बरं वाटत नाही किंवा बुरं वाटत, पण कधीतरी एक भूमिका घेण्याची गरज आहे. आणि आंबेडकर चळवळ ज्या क्रायसिस मधून चाललेली आहे, त्या क्रायसिसला एका भूमिकेची गरज आहे. आणि ती भूमिका
की वर्तमानपत्र घेऊ शकतो आणि त्याचा आजचा रिलेव्हन्स हा आहे की मूक नायक भूमिका घेण्यासाठी. आणि म्हणून मूक नायकाचा आदर्श काय असू शकतो तर भूमिका घे. भूमिका घे. वर्तमानपत्र नव्हते का त्या काळामधली? होती. मूक नायक कशासाठी उभा राहिलं? भूमिका घेण्यासाठी. आणि म्हणून आता पत्रकार कोण आहे हा प्रश्न नाहीये साहेब. आता पत्रकारिता कोण करतं हा प्रश्न. या काळातला पत्रकार कोण आहे, त्याच्याकडे बिल्ला आहे का, त्याच्याकडे कार्ड आहे का, त्याला तो कॉलेजमध्ये गेलाय का, त्याने शिकलाय का, हा मुद्दा नाहीये. पत्रकारिता कोण करतं हा मुद्दा आहे. आणि जगभरामध्ये आपण बघतो की आता पत्रकारिता नाही तर आपल्या स्टेटनं तर सगळे गोदी मीडियानं सगळी सुरू झालेली आहे. ती सगळी पत्रकार नाही, एक दलालांची आणि खुशमस्कऱ्यांची फौज तयार सगळी झालेली आहे. पण खुशमस्करे कोणाचं भलं करत नसतात. ते म्हणजे तुमचा घात करायला फार बाहेरच्याची गरज नसते. खुशमस्करा माणूस घात करण्यासाठीच असतो. कधी कधी औषध कडू जरी असलं तरी ते घ्यायला लागतं, पण ते भलं करतं. तर मला असं वाटतंय मूक नायकाची भूमिका जी आहे ती औषधाची भूमिका आहे. आणि त्या औषधाची भूमिका घेणं म्हणजेच मूक नायकला चा वर्धापन दिन साजरा करणं, त्या भूमिकेला पुढे घेऊन जाणं, टायटलला पुढे घेऊन नाही, मूक नायकच्या भूमिकेला पुढे घेऊन जाणं. आणि मूक नायकची भूमिका काय होती? जेव्हा जेव्हा एक इंटेलेक्च्युअल क्रायसिस येईल, चळवळीमध्ये क्रायसिस येईल, त्या सगळ्या क्रायसिसला एक दिशादर्शन देण्याचं काम मला असं वाटतंय चळवळीने केलं पाहिजे. आणि त्याच्यातला मोठा व्हॅनगार्ड असतो तो वर्तमानपत्र आहे. आणि तेच आजच्या निमित्तानं आपण मूक नायकच्या निमित्तानं समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही माझं शांतपणे ऐकून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि वाईट वाटलंच असेल तर नक्कीच वाईट वाटू द्या, मला त्याचा काहीही फरक पडणार नाही. फक्त वाईट वाटलं तर राग येऊ द्या जरा नीट बघा की त्याच्याबद्दल माझा व्यक्तिगत राग येऊन काहीच उपयोग नाही. जे म्हणजे मला असं वाटतं की मी बोलतो म्हणून माझा राग येत असेल, पण जो करतो त्याने त्याला करण्याचा पहिल्यांदा राग आला पाहिजे ना. त्याच्या करण्याचा लाचारीचा राग आला पाहिजे. मी जर लोकांची लाचारी सांगत असेल तर माझ्या सांगण्यापेक्षा त्याला त्याच्याचा राग जास्त आला पाहिजे. आणि तो राग येऊ द्यावा. तो राग आला तरच मला असं वाटतं माझं भाषण जरा मी बरोबर बोलू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद केशव दादा. आपण समारोपाकडे आता वळत आहोत. अध्यक्ष भाषणानंतर 5 मिनिट अध्यक्ष भाषण होऊन त्यानंतर भोजनाची व्यवस्था आहे. तत्पूर्वी केशव दादा म्हटले राग आला तर येऊ द्या. खरंच आहे, राग आला तर येऊ द्या, पण त्या रागाबरोबर जाग पण येऊ द्या की आम्ही नेमकं काय करतो आहे, आम्ही कुठल्या दिशेला, आमची दिशा काय आहे या बघणं खूप महत्वाचं आहे. यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आवर्जून इथे उपस्थित राहिलेल्या नगरसेविका सारिकाताई मासोळकर यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी कमलताई देहाडे आणि किरण पैठणे दोघींना विनंती करतो की तातडीने तुम्ही स्टेजवर यायचा आणि सारिकाताईंचा सन्मान शाल, बाबासाहेबांची पत्रकारिता आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. कमलताई देहाडे आणि किरण पैठणे. यानंतर लगेचच अध्यक्ष भाषणाचा समारोप होईल आणि बाहेर भोजनाची व्यवस्था केली. सर कोणीही जेवणाशिवाय जाऊ नये अशी कळकळीची विनंती करतो. केशवदादा, खूप चांगला प्रकाश तुम्ही आमच्या डोक्यात टाकला. निश्चितच समोर बसलेल्या श्रोत्यांमध्ये लख प्रकाश पडला असेल अशी खात्री मी या निमित्ताने देतो. आणि खरी पत्रिका या निमित्ताने मूक नायकच्या मंचच्या माध्यमातून म्हणा किंवा आमचे जे सोबतचे सहकार्य त्यांच्या माध्यमातून होत राहील असं मला वाटतं. निश्चितच तुमचं भाषण या ठिकाणी सार्थकी ठरेल अशी मी या निमित्ताने तुम्हाला ग्वाही देतो. बघूया किती त्याला यश मिळते ते, पण निश्चितच प्रयत्न करायला काही हरकत नाही. बाबासाहेबांच्या मूक नायकाची भूमिका घेऊन आम्ही तर चाललो आहोत प्रवासाला. तुम्ही आमच्या सोबत याल याची आम्हाला खात्री आहे. निश्चितच आपण सोबत राहू. बाबासाहेबांच्या मूक नायकाची भूमिका घेऊन पुढे जात राहू. तर यानंतर मी अध्यक्ष समारोपासाठी मी विनंती करतो या नगरीचे उद्योजक मनोज गजवे सरांना विनंती करतो. तत्पूर्वी मावळचा ग्रुप बाळासाहेब भालेराव आणि त्यांचे सहकारी त्यांना सर्वांना विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे. आपला एक छोटासा सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. बाळासाहेब भालेराव आणि त्यांचे सहकारी. त्यानंतर चालता बोलताचे पण संपादक बसले त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं. दिलीप बिहाड यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सन्मान करायचा. त्यानंतर भारत शिरसाट विरुद्ध बरं ठीक या लवकर. वेळ बराच झालेला आहे आणि मला वाटतं बऱ्याच लोकांना भूक लागलेली आहे, त्यामुळे सगळे लोक उठून गेलेले आहेत असं मला वाटतं. प्रबुद्ध मित्र आणि मैत्रिणी
सर्वांना सप्रेम जय भीम. आज या ठिकाणी निर्णायक पत्रकार संघाच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामागचा उद्देश आपल्याला कळाला असेलच. मला वाटते सत्कार झाल्यानंतर बोलूया का, कारण बऱ्याच लोकांचं लक्ष पडले आहे. सामाजिक व्यवस्था परिवर्तनाचे जनक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध ज्या ज्या महामानवांनी बहुजन समाजाच्या उद्धाराकरिता महान कार्य केले, जसे की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार होता. बऱ्याच लोकांनी आता जमाया पण द्यायला सुरुवात केलेली आहे. बोलायचं खूप होतं मला, कारण पत्रकार संघाच्या माध्यमातून जेव्हा मला आमंत्रण आलं फॅक्टरीमध्ये आल्यानंतर, तर त्यांच्याशी मी जेव्हा संवाद साधला, मला असं लक्षात आलं की या कार्यक्रमाला आपण जायला पाहिजे. कारण मी साधारण 30 ते 35 वर्षापासून चळवळीमध्ये काम करत असतो, पण केडर बेस कार्यकर्ता असल्यामुळे मुलांना केडर बेस ट्रेनिंगच्या व्यतिरिक्त भाषणबाजी आणि भंपकबाजीच्या आणि प्रसिद्धीच्या झुतामध्ये शक्यतोवर मी राहत नाही आणि कधी सत्कार किंवा इतर अशा गोष्टी मी स्वीकारत नसतो. पण मला आज वाटलं की पत्रकार लोक आमच्या समाजातील जे आहेत ते प्रबुद्ध व्हायला पाहिजे. सगळे आत्ताच केशव सुद्धा माझे चळवळीतील फार जुने स्नेही आहे. आम्ही बऱ्याच चळवळीमध्ये एकत्र काम केलेलं आहे, तर जास्त त्या अनुषंगाने बोलणार नाही. पण पत्रकारिता कशी असावी केशवजींनी तुम्हाला सांगितले. मी डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनाकडे फक्त 5 मिनिटं सांगणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यार्थी दशेपासून ज्या भूमिका मांडत आलेल्या आहेत आणि त्यांनी अमेरिकेला, लंडनला ज्या काही 32 डिग्रीज घेतल्या त्याचा तर मी परत सांगणार नाही. पण त्याच्यातल्या ज्या 2 महत्वाच्या ज्या डिग्री आहेत, बारिटला आणि DSc, डॉक्टर ऑफ सायन्स आणि बारिटला, ह्या ज्या 2 डिग्र्या फार महत्वाच्या आहेत. आणि ज्या अशा 2 डिग्र्यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परत येतात तेव्हा त्यांच्या समोर एक प्रश्न उपस्थित होतो की मला माझ्या समाजाचा उद्धार करायचा. जर मी माझ्या समाजाचा उद्धार करण्याकरिता अपयशी ठरलो तर मी स्वतःला गोळी घालून आत्महत्या. ही जी कमिटमेंट आपल्या बहुजन समाजामध्ये किती लोकांच्या लक्षात आली मला माहित नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज कमिटेड फॉर अवर सोशल कॉज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही चळवळी उभ्या केल्या त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया हा फार महत्वाचा विषय होता आणि त्याची परिणती भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी आपल्याला जे संविधान लिहून आपल्याला अर्पण केलेलं आहे, खास करून बहुजन समाजाला, जो आज त्या संकल्प घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पण घेतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं आणि व्यवस्था परिवर्तनाचं काम करणं ह्या 2 गोष्टी वेगळ्या वेगळ्या. आज काही वक्ते आमचे राजकीय मित्र यांनी सांगितलं, मी फार जबाबदारीने बोलत आहे, राजकीय सत्ता घ्या कशी घ्या, तर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की राजकीय सत्ता ही व्यवस्था निर्माण करू शकत नाही. पण व्यवस्था जर तुम्ही बदलली, मी बोलताना सांगितलं व्यवस्था परिवर्तनाचे जग, तथागत बुद्धाने व्यवस्था बदलली आहे. तथागत बुद्धाने व्यवस्था निर्माण केलेली आहे, बदललेली आहे. त्याचं संचालन पण बहुजन समाजासाठी केले. फार महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आम्ही तथागतांना नमन होतो किंवा तथागताला शरण जातो. आपण जे म्हणतो ना, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. काय बोलायचं खूप आहे मला, वेळ फार कमी आहे. कधीतरी
एखाद्या वेळेला आपण याच्यावरती बोलू. पण सत्ता आणि व्यवस्था जर ह्या दोन गोष्टी आमच्या बहुजन समाजाला खास करून तरुण वर्गाला जर कळल्या तर मला वाटतं येणारा काळ आपल्यासाठी सोनेरी असेल. आपल्याला कोणत्याही गोष्टी कळत नाही, आम्ही जिंदाबाद आणि मुर्दाबाद मध्येच राहतो. मित्रांनो, परिस्थिती फार बेकार आहे. आता आपल्याकडे ज्या काही सत्ता आहेत, सामाजिक सत्ता, धार्मिक सत्ता, राजकीय सत्ता, जेवढ्या काही सत्ता आहेत, ह्या सगळ्या सत्ता ह्या ब्राह्मणांच्या हातामध्ये केंद्रित झालेल्या आहेत. त्याचा परिणाम काय आहे माहिती आहे? कोणी एक आम्हाला एखादा नगरसेवक पद देतो, एखादा आमदारकी देतो, एखादा खासदारकी देतो आणि त्याच्यामध्ये आम्ही टाळ्या वाजवत राहतो आणि त्यांचा जय जयकार करण्यामध्ये आमच्या समाजाचा आम्ही सत्यानाश करतो. मित्रांनो, फार जबाबदारीने बोलत आहे, कारण माझ्या आता मी नाव घेत नाही काही नेत्यांचं, पण ते मला म्हटले की गजबीर साहब, आपका नाम सोशल मूवमेंट में बहुत ज़्यादा हम लोग सुनते हैं, तो आज हमारे पार्टी में आके आप आ जाओ, हम आपको खासदार बना देंगे. मला 2003 पासून हा प्रयत्न करत असतात, पण मी सामाजिक व्यवस्था परिवर्तनाच्या दिशेने चळवळीमध्ये साधारण 84 पासून काम करत आहे आणि करत राहणार आहे. उद्योजक ही माझी ओळख ही नंतर आहे. समाजाच्या करिता काहीतरी आपल्याला अचूक ध्येय गाठून काही काम करण्याची जी जिद्द आणि जी प्रेरणा आहे, त्या प्रेरणेचे जर कोण मेन स्त्रोत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जर आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या आपण जन्माला आले नसते तर कदाचित आज सुद्धा आपण सगळे लोक जे डॉक्टर, वकील, इंजिनियर जे झाले, बाबासाहेब म्हणायचे त्या काळात म्हणायचे की ज्या समाजात 10 डॉक्टर, 20 वकील, 30 इंजिनियर वगैरे असेल तो समाज मी प्रगल्भ. आज परिस्थिती फार खिदाने म्हणावंसं वाटतं की काय खरंच आमचा समाज प्रगल्भ झालेला आहे. हजारो डॉक्टर, वकील, इंजिनियर आहेत. मी एका IAS ला विचारलं, नाव नाही घेत, ते ओळखतो त्यांना, कारण आम्ही एकत्रच काम केलं. मला म्हणला, भाऊ बोले जो बाबा साहब आम्बेडकर उस समय पे हमारे लिए सोचते थे ना, बोले आज हमारे लाखों डॉक्टर, वकील, इंजीनियर है, हम लोग बोले उनके सामने एकदम बोले क्या बोले कि हम लोग नकारे हो गए. बरेच लोक आम्ही 14 एप्रिलला आपण तो आनंदाचा दिवस आहे, आनंद साजरा करतो, पण जेव्हा दीक्षाभूमी, चैत्यभूमीला भेटतो आम्ही 35 वर्षानंतर पण, तर 2-3 दिवस रडत असतात मुलं. म्हणजे आमचे बॅचचे आहेत काय, आमचे सिनियर आहेत. तर ज्या लोकांना याची जाणीव झालेली आहे त्यांनी बाबासाहेबांच्या ऋणातून जर मुक्त व्हायचं असेल, खास करून पत्रकारांना उद्देशून सांगत आहे, तर त्यांनी पत्रकारिता अशा पद्धतीने करावी की जेणेकरून आमच्या समाजामध्ये एक जागृती आणि एक चेतना निर्माण होईल आणि त्या चेतनेच्या माध्यमातून आम्ही आमच्या समाजाचंच नाही तर संपूर्ण बहुजन समाजाचं सामाजिक परिवर्तन घडवून आणू आणि आम्ही आमची व्यवस्था निर्माण करू. आमची व्यवस्था जर निर्माण झाली तर राजकीय सत्ता हे त्याचं बाय प्रॉडक्ट आहे आणि ते आपण कधीही घेऊ शकतो. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सर, म्हणून गजबीर सर आम्हाला माफ करतील, उदाहरणार्थ करताना खूप बोलायचं होतं, पण निश्चितच आम्ही त्यांच्यासाठी वेगळा आणखी कार्यक्रम घेऊ आणि सरांना खास प्रमुख मार्गदर्शन मुद्द्यामध्ये बोलू. पण एक पायांना थोडासा तोडतो, कारण खूप घाई हे सगळं चाललेलं आहे आणि ताई आपल्या नगरसेविका सारिकाताई मासोळकर या ठिकाणी आलेल्या आहेत, तर त्यांनी या मुकनायक पत्रकार मंचाला 2 शब्द सदिच्छा व्यक्त कराव्यात एवढीच मी माफक विनंती करतो आणि 2 मिनिटांमध्ये आपले, कारण ताईला खूप घाई आहे, त्यांना जायचं आहे लग्नाला आणि त्यानंतर लगेच आभार प्रदर्शन आपण बाहेर जेवायला जाणार. धन्यवाद. सारिकाताई मासोळकर. सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम. आजच आपली मीटिंग झाली की कसं पद्धतीने 14 एप्रिल तुम्ही साजरा करणार आहे, तर तिथे मी स्वतः बोलले आज की काही आपले जे पॉईंट होते, त्या माई मातेचं स्मारक लवकर व्हावं, महिलांना जो अधिकार मिळाला तो बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळाला. मी खरं ते सांगते, मी काही एवढं त्यांच्याबद्दल वाचलेलं नाही, मी अगदी खरं बोलते आहे आणि जे काही ऐकून आहे आज म्हणजे गौतम बुद्धांबद्दल मी जरा वाचलेलं आहे.
तर जे काही आज आहे महिलांना जो अधिकार आहे किंवा हे ते संविधानामुळेच आहे. तर आजच्या ज्या मूकनायक पत्रकारिता वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि जे काही असेल काम किंवा काही जे मला करता येईल ते मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन तुमच्यासाठी. तर सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा. जय भीम. यानंतर लगेच मी आभार प्रदर्शनासाठी मुख्य विश्वस्त दिलीप देहाडे यांना विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन जेवणासाठी लगेचच आपलं बाहेर. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर आणि या ठिकाणी आमचे सर्व सहकारी, माझे आदर्श पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार आणि माझ्या परिवारातील माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळी, हे सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहे. खऱ्या अर्थानं तुमच्या उपस्थितीमुळे आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे आणि आमच्या मान्यवरांनी जे काही विचाराची ज्योत या ठिकाणी पेटवलेली आहे ती विचाराच्या आधारावरती कुठंतरी जनजागृती व्हावी आणि जनजागृतीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या शहरामध्ये पीडित व्हावे यासाठी आम्ही हा मूकनायक वर्तमानपत्राचा वर्धापन दिन आम्ही साजरा करत असतो. खऱ्या अर्थानं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करत असताना पिंपरी चिंचवड शहराचे विविध प्रश्न घेऊन पत्रकारिता करत असताना माझ्यासमोर माझे ज्येष्ठ पत्रकार आदर्श स्तंभ आहेत, त्यांच्यासमोर खऱ्या अर्थानं मी ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना मला विचाराचा भान ठेवून बोलावं लागेल. कारण त्यांनी या पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्ये आणि विविध मार्गाने जात असताना त्यांच्या समोर जे आलेले संकट आहेत आणि त्या संकटाला त्यांनी पार करून आजपर्यंत या पिंपरी चिंचवड शहराचा इतिहासामध्ये त्या आपल्या लेखणीच्या आधारावरती त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा आधार देखील आमच्या पाठीशी असंच नेहमी राहावे आणि या कार्यक्रमाला आपण आलेले पैकी माझे काही सहकारी मित्र असतील, त्याचबरोबर पत्रकार असतील, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले, त्यांचा सन्मान चुकून आमच्याकडून राहिलेला असेल तर कृपया आपण सर्वांच्या वतीने मी आपली आणि माझ्या मूकनायक पत्रकार युवा मंचाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. ताई, आपण देखील वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. यापूर्वी पण आपल्या RPIचे 2 नगरसेवक येऊन गेले आणि त्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली होती. मी त्या अनेक या नवनिर्मित नगरसेवकांचं या पत्रिकेत नाव घेतलेलं होतं, मात्र त्यांनी काही वेळा अभावामुळे ते येऊ नाही शकले. असो, जे आले ते आमचेच आहेत, जे नाही आले ते पण आमचेच आहेत. या कार्यक्रमासाठी सर्वांनी शुभेच्छा दिला. थँक्यू. जो करतो तो चुकतो. आमच्याकडून हे कार्यक्रम करताना काही चुका झाल्या असतील तर सर्व मान्यवरांची दिलगिरी माफी मागतो. या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.